किमान 8च दिल्या, त्याही पॉवर प्लेच्या षटकामध्ये. म्हणजे इथून आता जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 63 धावेंची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपल्याला अनिकेत पाहायला मिळतात, जे अनिकेतनी बहारदार बॅटिंग केली होती. शेवटच्या बॉलवरती तो आलेला चौकार, त्यानंतर त्यांनीही आपसुकच आपल्या बॅटला घेतलेलं ते चुंबन. त्यांनीही सांगितलं बॅटनी साथ दिली आहे, ती साथ आता गोलंदाजीमध्ये संघाला जिंकवण्यासाठी द्यावी लागणार आहे. कारण इथे तुषार पाटील स्ट्रायकिंग एंडलात आणि तुषारचा देखील खेळ खूप चांगला राहिला आतापर्यंत. पहिलाच बॉल, पहिला चेंडूवरती फेस करत असताना बॉल मिसटायमिंग स्ट्रोक थोडासा पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतः गेलेत बॉल फील्ड करण्यासाठी आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथे कंप्लीट करण्यात आल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, सिंगल डबल आणि त्यांनी जास्ती फरक पडणार नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे. गोलंदाजी करत असलेल्या संघाला देखील माहिती आहे, पण इथून प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल देखील घेण्याचा मानस ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही प्रत्येक बॉलवरती षटकार किंवा चौकार नाही मारू शकत आहे. असं म्हटलं जातं ना, मुंबईची लाईफलाईन आपली ती लोकल ट्रेन आहे. क्रिकेटची लाईफलाईन म्हणजे तुमच्या सिंगल डबल, त्या एकेरी दुहेरी धावा आहेत. खराब बॉलवर जरूर प्रहार करा, अटॅक करा, पण चांगल्या बॉलला सन्मान देत असताना सिंगल डबल देखील चालू ठेवायला लागतील. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 61 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात. मॅच ऑन आहे. तुषार स्ट्रायकिंग एंडला आणि यावेळी देखील पुन्हा एकदा लॉफ केल्या बॉलला फेकून दिला, डिस्पॅच करून टाकलाय मिड विकेट सीमेरेषेच्या बाहेर. बॉल सरळच निघालाय, दन 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 करत येतोय दणदणीत तुषार पाटीलच्या बॅटमधून षटकार. सो मच. असं म्हटलं जातं ना, जेव्हा तुम्ही ग्रामीण क्रिकेट मुख्यतः म्हणजे खेळत असता, तुम्ही ती जर्सी परिधान करता, त्यावरती जेव्हा तुमच्या गावाचं नाव आलं असतं, त्यावेळेस ती एक वेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये संचारते आणि त्याच ऊर्जेचं संचारण, वा क्लासिक स्ट्रोक पाहायला मिळतोय तुषार पाटीलच्या बॅटमधून. बॅकफुटला गेले, जागा बनवली, कट केला आणि स्क्वेअर कटचा लाजवाब देखना फटका. पुन्हा एकदा तुषार पाटीलच्या बॅटमधून त्याचा ब्रँड सिद्ध करणारा येतोय स्क्वेअर कटचा चौकार. कॉपी बुक स्टाईल फटका, वा डोळ्यांचं पार न फेटणारा हा फटका. दुर्मिळ झालेले हे फटके टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि त्यातीलच एक खूप चांगला फटका तुषारच्या बॅटमधून. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा अगदी लोअर फुलटॉसचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही खेळाडूंना अगदी भेदलंय या बॉलनी आणि जसा तीर कमानीतनं तीर सुटतोय ना, तसा बॉलही सुटलाय बॅटला आदळल्यानंतर आणि हाही बॉल अगदी पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर निघाला. येतोय चौकार. डीजे धावा झाल्या धाव फलकावरती आपण पाहतोय तर 24 धावा लागल्यात. संपूर्ण गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबोली संघ म्हणत असेल तुषार आहेत आणि तुषार है तो मुमकिन है. जर तुषार मैदानाच्या आतमध्ये थांबलेला तर जरूर इथून ही धावफलकही चेस होऊ शकतं. अनिकेत वरती देखील तो हल्ला करण्यात आलाय असं म्हटलं जातं. त्याच्याच त्या मेडिसिनची चव त्याला देण्यात आली आहे. तू प्रतिस्पर्धी संघासमोर हल्ला केला होता, ती ताकद, ती कुवत, ते टेम्परामेंट, ते स्किल माझ्याकडे आहेत आणि तेही सिद्ध करत असताना तुषार मैदानाच्या आतमध्ये इथे देखील बॉलला ड्राईव्ह केलाय आणि हाही शॉट अप्रतिम आहे. डोळ्यांचा पारणं इथेही पेडण्यात आलाय. लाजवाब अप्रतिम स्ट्रोक. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक येतोय तुषारच्या बॅटमधून. आणखी एक चौकार आलाय. म्हणजे गणेश यांचं देखील कौतुक आहे. प्रत्येक सिच्युएशन प्रमाणे त्यांच्याकडूनही ते सॉंग्स येत आहेत. चांगलं म्युझिक, ऊर्जा संचारणारे कार्य.
रनअपमध्ये थोडासा बिघाड, गोलंदाज थांबलेत. आतापर्यंत आपण पाहतोय 3 बॉलवरती 3 चौकार तुषारच्या बॅटमधून. त्या अगोदरच्या बॉलवरती आलेला तो षटकार. धावा झाल्यात 28 धाव फलकावरती. पुढचा बॉल इथे देखील चेस करण्याचा प्रयत्न, रिटर्न क्रशा भरपूर बाहेर हा चेंडू पिचिंग होतोय, वाईट बॉल येतोय. आणि हे दडपण आहे ना, हे प्रेशर आहे. या प्रेशरमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंना देखील आपण बिखरताना पाहिलंय, पण इथे देखील अनिकेत एक चांगला गोलंदाज आहे. त्याला देखील स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा जरूर लागणार आहे. हाय स्कोरिंग मॅच आहे, त्यामध्ये धावा जरूर येतील तुमच्यावरती, पण तरी देखील तुम्ही स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहतोय पुल करण्याचा